सत्तेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख. श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबक संचलित तळसंदे हायस्कूल तळसंदे येथे संस्कार शिल्प शिबिर 2026चं आयोजन करण्यात आलं होतं. 12 ते 14 फेब्रुवारी 2026 या दिवशी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिराचे उद्घाटन दीप्ती विकासराव माने यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी तळसंदे गावच्या सरपंच शुभांगी महेश कुंभार, जितेंद्र महिशाळे, पारगाव शाळा केंद्र प्रमुख शिवराम मावची, संतोष सवासे, महेश कुंभार, प्रदीप मोहिते उपस्थित होते. उद्घाटन समारंभ झाल्यानंतर कलेतून जीवनाचा आनंद या विषयावर सुरेश दास यांचं व्याख्यान झालं. या कार्यक्रमात व्याख्यानमाला, कराओके कार्यक्रम, क्राफ्ट व ॲरोबिक्स, कथाकथन, मुलाखत, शिल्पकला, स्फोट मंत्रा, भजन संध्या, योग प्राणायाम, ध्यानधारणा, रांगोळी, पारितोषिक वितरण सोहळा, पाद्यपूजन, हळदी कुंकू समारंभ, कृतज्ञता सोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील कलावंतांचा सत्कार समारंभ करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मनीषा विजय माने, विजयसिंह अशोकराव माने, दादासाहेब लाड, विश्वासराव चव्हाण, अरविंद किल्लेदार, भागवत शिंदे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक पांडुरंग कुंभार, जयसिंग सूर्यवंशी, अविनाश कर्णिक, सुरेखा जिरगे, जयश्री मुळीक, पुष्पा जगताप, श्रीकांत सूर्यवंशी, रमेश बेंद्रे, यश कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले. सत्यमुख प्रतिनिधी रघुनाथ कापसे, मनपाडळे, तालुका हातकणंगले. तर स्वतःच्या मनात ते ठरवलं पाहिजे की आपण बाबा काहीतरी कविता लिहिली पाहिजे. मला सुद्धा शाळेत सांगितलं होतं सरांनी, मराठी विषयाच्या शिक्षकांनी सांगायचे बाबा साहित्यिकांची माहिती सांगायची. आणि त्यामुळे मला पण वाटायला आपण पण कविता लिहायला पाहिजे. आणि मग खरोखरच मी कविता लिहायला लागलो. त्या सरासनी काय कविता लिहिता येत नव्हत्या, पण त्यांनी साहित्यिकांचं महत्व मला सांगितलं आणि मला वाटलं की आला आपण पण कविता लिहायला पाहिजे. प्रत्येक वेळी समान अक्षर असलंच पाहिजे असं काही नाही. मुक्त छंदातली कविता असते, पण गेयता त्याला असावी लागते, चांगलं काहीतरी असं होतं. कवितेचा नियम म्हणजे काय असतो, प्रत्येक वेळी समान अक्षर असले पाहिजे. सम अक्षरी म्हणजे 2, 6, 4, 10, 12, 14, 16 प्रत्येक ओळीत अशी अक्षरे असली पाहिजे. एकाडे एक यमक असला तरी चालतो, लगतच्या ओळीत यमक असला तरी चालतो, 5 ओळीचं चरण असलं तरी चालतं, 6 ओळीचं चरण असलं तरी चालतं, 4 ओळीचं चरण असलं तरी चालतं. 4 ओळीच्या चरणात एकाडे एक यमक असला तरी चालतो, 6 ओळीच्या चरणात एकाडे एक यमक असला तर चालतो, आणि 5 ओळीच्या चरणात लगतच्या ओळीत यमक असावा लागतो. 5 ओळीचं चरण म्हणजे त्या ध्रुपदाची कविता असते. ती ध्रुपदाची कवितेत 5व्या ओळीला यमक असतो. तर लहान मुलांची कविता, भावना समजून घेणारी कविता एक मी सांगणार आहे तुम्हाला. सांगा ना पप्पा, सांगा ना पप्पा, कुठे शोध मी तुम्हाकडे ना, जीव झाला वेडा पिसा. पप्पा पप्पा म्हणून माझा बसला की हो घसा, पप्पा पप्पा म्हणून माझा बसला की हो घसा. बाजारामधून कुणी आणील हो खाऊ, तुम्हा शोधण्या मी कुठे कुठे जाऊ. यात्रेमधली खेळणी मी कुणाकडे मागू, आठवण येते पप्पा तुमची किती रात जागू. कुठे हरपला लढी वालतो, दाही दिशा पेटल्या, दर्यालाही घाम फुटला, लाटा गगनाला भिडल्या. हसणे खेळणे नाही मजला, किती शौक मी करू, सांग देवा तुझे पाय मी किती वेळा धरू. सांगा ना पप्पा, सांगा ना पप्पा, कुठे शोध मी तुम्हाकडे ना, जीव झाला वेडा पिसा. पप्पा पप्पा म्हणून माझा बसला की हो घसा, पप्पा पप्पा म्हणून माझा बसला की हो घसा. या कवितेला गेयता आहे. मला जर गेयता यायची असेल तर कविता लिहून किती मनात रुजावी लागते कविता. सुरुवातीला तुम्ही कविता लिहायला तुम्हाला गेयता येणार नाही, पण ज्यावेळी तुम्ही सारखे ते रिपीट कराल, कविता लिहायचा प्रयत्न कराल, आपोआपच तुम्हाला ती येतेच म्हणावी वाटेल आणि
कवितेला चांगली घेता आली की तुम्हाला मग आवड लागेल चांगली कविता लिहिण्याची. या कवितेत प्रत्येक ओळ समान अक्षर नाहीत. ही कविता मुक्त छंदातली आहे, पण या कवितेला जेच आहे. या कवितेला अधिक भावनिक दृष्टीने हाताळले आहे. कविता लिहायची असेल तर वाचन आणि शब्दसंग्रह ज्यादा असावा लागतो. प्रत्येक शब्दाला बारकाईने अर्थ माहीत असावा लागतो. दररोजच्या जीवनात घरातल्या व्यक्तींना तुम्ही प्रत्येक शब्दातले दररोजच्या जीवनात अर्थ विचारा, बारकाईने विचारा. कविता लिहायचं म्हणजे काय नुसतं बसलेली कविता लिहायची नाही. प्रत्येक शब्दाचा अर्थ बारकाईने माहित पाहिजे आपल्याला. काही बरेच पुस्तकं वाचली पाहिजेत. तुम्ही ज्यावेळी पुस्तकं वाचाल तर त्यावेळी शब्दांचे अर्थ तुम्हाला आपोआपच उलगडत जातील. कथा अशा कादंबऱ्या बरेच वाचलं अर्थ तुम्हाला आपोआप माहिती होत जातील कथा वाचल्यानंतर. यासाठी वाचन महत्वाचं आहे. ज्योतिबाची वाट, ज्योतिबाच्यावर कविता लिहिलेली आहे मी. तापलेल्या भुईवर टेकावी कशीर पाट, चालून चालून थकलो देवा ज्योतिबाची वाट, चालून चालून थकलो देवा ज्योतिबाची वाट. तापलेल्या भुईवर टेकावी कशी पाट, चालून चालून थकलो देवा ज्योतिबाची वाट. पाय आलं मेटा कुडी चढून डोंगर घाट, पाय आलं मेटा कुटी चढून डोंगर घाट. डोळ्या पुढे दिसत होता ज्योतिबाचा ठाट, असं म्हणाला दर्शनाची नाही रे आता भान. मुखावर येत या देवा ज्योतिबाच गाण. रखरखत्या उन्हामध्ये गरम वाऱ्याची लाट, तापलेल्या भुईवर टेकावी कशीर पाट, चालून चालून थकलो देवा ज्योतिबाची वाट. संसाराचं ओझं रखलो मी आता, देवा तुझ्या पायरी लाटे गावा वाटे माता. संकटावर होते मात तुझ्या भक्ती पोटी, धापा टाकीत आलो तुझ्यासाठी. सरता सरण देवा डोंगराची वाट, तापलेल्या भुईवर टेकावी कशी पाट, चालून चालून थकलो देवा ज्योतिबाची वाट. फलरुतती पायाला अनुवानी चाले वाट, रुतणाऱ्या खड्यापेक्षा दर्शनाच सुख मोठ. आभाळात नजर जाता होई विस्तवाचा भास, तरी देवा सुटणार तुझ्या कसा आता मला ध्यास. यमाईच्या पायरीला मला भाज तोही काट, यमाईच्या पायरीचा मला भाज तोही काट. तापलेल्या भुईवर टेकावे वाट पाट, चालून चालून थकलो देवा ज्योतिबाची वाट. जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.